दक्षिण मुंबईतील डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय। रस्त्यावर दलाली करत ग्राहक शोधणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली। आरोपी मोबाईलवरून मुलींचे फोटो दाखवून ग्राहकांना अडवत असल्याचे उघड झाले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने पहिली मोठी खेळी केली आहे। पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली असून दादर माहीम मतदारसंघातून यशवंत किल्लेदार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। जळगाव शहरात हृदयद्रावक घटना समोर आली आहे। शिरसोली रस्त्यावर गुलाबराव देवकर महाविद्यालयात नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। रविवारी 28 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तांबवा येथील 14 वर्षीय शालेय विद्यार्थिनी तनुजा गोविंद चाटे हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। या दुर्दैवी घटनेने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे। पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा निघाल्यामुळे अनेक उमेदवारांची संधी हुकण्याची शक्यता आहे। त्यामुळे वयोमर्यादेत मुदतवाढ देण्याची मागणी होत असून या मुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कर्जाच्या चिंतेतून 43 वर्षीय मंगेश जांभुळकर यांनी इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली। वडिलांना भेटून परतताना त्यांनी भावाला व पत्नीला शेवटचा फोन करून हा टोकाचा निर्णय घेतला। ते पिंपरी चिंचवड मधील पेपर मिलमध्ये कार्यरत होते। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत पेठ जवळ एका खासगी कारखान्यामध्ये शौचकूप स्वच्छ करत असताना 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली। या दुर्घटनेत अन्य 5 जण दूषित हवेमुळे अस्वस्थ असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ला अवघे 8 दिवस उरले असताना वयोमर्यादेबाबत सरकारचा निर्णय प्रलंबित आहे। 674 पदांच्या जाहिरातीत 392 पीएसआय पदांचा समावेश असून वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष संधी देण्याची मागणी परीक्षार्थ्यांकडून होत आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सर्व पात्र शाळांना दैनंदिन लाभार्थी व उपस्थितीची माहिती सरळ प्रणालीवर दुपारी 2 वाजेपर्यंत ऑनलाईन भरणे बंधनकारक करण्यात आले आहे। माहिती वेळेत न भरल्यास शाळांवर कारवाई केली जाईल असा इशारा केंद्र सरकारने दिलाय। शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध पाहता हा महामार्ग शिराळा तालुक्यातून वळवावा किंवा शिराळ्यातून एक फाटा काढावा अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। यामुळे महामार्गाचा उद्देश साध्य होईल आणि शिराळा तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून सुमारे 15 किलोमीटरचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो। पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सतेज पाटील आणि सचिन अहिर यांनी केली। या आघाडीत मनसेसह समविचारी पक्षांचाही सहभाग असणार आहे। सांगली जिल्ह्यातील महापालिकेच्या निवडणुकीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे, कारण या निवडणुकीत संभाजी भिडे यांच्या श्री शिव प्रतिष्ठानचे धारकरी उतरले आहेत। भाजपाकडे उमेदवारी मागूनही फक्त एकच जागा मिळाल्याने आता शिव प्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे ठरवले आहे। नववर्षाच्या आसपास दरवर्षी होणारी प्रवाशांची गर्दी पाहता मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतलाय। प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने नागपूर हडपसर नागपूर तसेच पुणे नागपूर पुणे विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे। निवडणूक प्रचारात नियम मोडल्यास कारवाई होणार आहे। प्रत्येक छापील साहित्यावर मुद्रकाचे नाव व प्रतींची संख्या बंधनकारक असून याचे उल्लंघन केल्यास उमेदवारांबरोबर प्रिंटिंग प्रेस मालकांनाही फटका बसणार आहे, असे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। चर्चेतलं नाव म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निशा परुळेकर, जिने आता महानगरपालिकेच्या रिंगणात उतरली आहे। भारत तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे युद्धाचे स्वरूप बदलत असून भारताने आपली संरक्षण क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतलाय। आता याच अनुषंगाने भारताने 79,000 कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदीला मंजुरी दिली असून 29 डिसेंबर 2025 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत झालेल्या DAC बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। तमिळनाडूतील चेन्नई येथे एका प्रवासी मजुरावर 4 अल्पवयीन युवकांनी अमानुष हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली।
अरावली पर्वत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेत सुनावणी दरम्यान स्थगिती दिली आहे। 19 नोव्हेंबरच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती देत 20 नोव्हेंबरच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यापूर्वी निष्पक्ष आणि ठोस अहवाल आवश्यक असल्याचं स्पष्ट केलंय। देशातील अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त आहेत। कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे आणि चाव्यांमुळे रेबीजचे मृत्यूही घडत आहेत। या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने शहरातील भटक्या कुत्र्यांची मोजणी करण्याची जबाबदारी शिक्षकांकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत। उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये प्रेम प्रकरणातून झालेल्या संघर्षात एका तरुणीची हत्या केली गेली। हत्येस आत्महत्येचा स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला। पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे। अमेरिकेत ग्रीन कार्ड धारकांवर कडक नियंत्रण लागू होत आहे। आता अमेरिकेत येताना आणि जाताना बायोमेट्रिक सिस्टम व फिंगरप्रिंटद्वारे नोंद ठेवली जाईल। 19 देशांच्या ग्रीन कार्ड धारकांवर विशेष लक्ष असेल, ज्यात भारताच्या शेजारील म्यानमार आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे। कॅलिफोर्नियामध्ये घडलेल्या भीषण रस्ते अपघातात 2 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। दोघेही पदव्युत्तर पदवी पूर्ण करून अमेरिकेत नोकरीच्या शोधात होते। मृत विद्यार्थिनी तेलंगणातील महबूबाबादची रहिवासी होती। इंडोनेशियातील उत्तर सुलावेसी प्रांतातील मानाडो शहरात असलेल्या एका रिटायरमेंट होमला रविवारी सकाळी भीषण आग लागून 16 वृद्धांचा दुर्दैवी मृत्यू झाला। सर्व वृद्ध झोपेत असताना आग लागल्याने मृतांची संख्या वाढल्याचे पोलिसांनी सांगितले। मेक्सिकोच्या निझांडा शहराजवळील वळणावर रेल्वे रुळावून घसरली, ज्यात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला। ओक्साका आणि वेराक्रुझ राज्यांना जोडणाऱ्या इंटरओशनिक रेल्वे मार्गावर अपघातामुळे सेवा ठप्प झाली। सॅन फ्रान्सिस्कोतील AI स्टार्टअप गिगाच्या भारतीय वंशाच्या CEO वरुण बुम्मादी यांना धमकी देण्यात आली आहे। अज्ञात व्यक्तींनी संवेदनशील डेटा चोरला असून $3 मिलियन क्रिप्टोकरन्सीमध्ये खंडणी मागितली आहे। न दिल्यास डेटा लीक करण्याची धमकी दिली आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत शैक्षणिक वर्ष 2026 पासून JEE, नीट यासारख्या प्रवेश परीक्षांमध्ये बायोमेट्रिक हजेरीचा वापर केला जाणार आहे। या प्रवेश परीक्षांमध्ये चेहरा ओळख तंत्रज्ञानाचे वापर करण्याचे नियोजन NTA मार्फत सुरू असून यासाठी उमेदवारांनाही अर्ज भरताना योग्य ती प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे। आज चांदीचा भाव एका झटक्यात 15,379 रुपये प्रति किलोनं वधारून 2,43,483 रुपये प्रति किलोवर उघडला। दुसरीकडे सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 205 रुपयांची वाढ झाली असून सोन्यांनाही आपली आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे। GST सह चांदी आता 2,50,787 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर GST सह 1,42,305 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय। बँक खाते पूर्ण सुरक्षित असल्याची खात्री नसते। आधार बायोमेट्रिकचा गैरवापर होऊन झारखंड, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात अनेकांचे पैसे गमावले गेले। गुन्हेगारांनी बोटांचे ठसे कॉपी करून पैसे काढतात, म्हणून आधार बायोमेट्रिक डेटा लॉक करणे अत्यंत आवश्यक ठरले आहे। साऊथ स्टार प्रभासचा द राजा साब हा हॉरर कॉमेडी चित्रपट 9 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे। मारुती दसारी दिग्दर्शित या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून राजेशाही पार्श्वभूमीवर आधारित भीती आणि मजेशीर विनोदांनी भरलेला हा चित्रपट मास एंटरटेनर ठरणार आहे। भारत पाकिस्तान क्रिकेट संबंध तणावपूर्ण असताना पाकिस्तानचा बाबर आझम ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्स कडून खेळत आहे। त्याने टीम इंडियाची जर्सी घातलेल्या चाहत्याला ऑटोग्राफ दिला आणि सेल्फीही घेतली, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून भारतीय चाहत्यांमध्ये संताप पसरला आहे। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।